मी आपणास सांगितलं, माझं नाव, सगळ्यात आधी मी माझा परिचय देतो. माझं नाव सतीश साठे आहे आणि मीच विश्वगुरू म्हणून प्रसिद्ध झालो आहे, जगाचा प्रथम व्यक्ती, प्रथम नागरिक म्हणून. आणि माझं कर्तव्य मी पार पाडलं. मी 125 करोड लोक हे भारताच्या संविधानामध्ये आहे आणि संविधानाने 125 करोड लोकांना स्वातंत्र्य दिलं 1856 14 ऑक्टोबर 1856 या रोजी भारत देशाचं संविधान पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आलं आणि त्याच वेळेस आपण भारत देशाचे म्हणून संविधानाने आपल्याला 125 करोड लोकांना स्वातंत्र्य दिलं. पण हे संविधान 1949 रोजी लागू करण्याची तारीख दिली, पण 26 जानेवारी 1950 याला लागू करण्यात आलं असं सांगितलं. पण संविधान हे लागूच नाही झालं. लागू झालं असतं तर आरक्षण मिळालं असतं, फ्री ऑफ एज्युकेशन मिळालं असतं, पण नाही मिळालं. आरक्षण, फ्री ऑफ एज्युकेशन, रिजर्वेशन सीट ऑफ बुकिंग सीट आमचे सगळ्यात जास्त विधायक मंत्रालयामध्ये असते, आमचे सगळ्यात जास्त मंत्री असते, शिक्षा विभागमध्ये असते, हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये असते, या टक्के पोलीस अकॅडमी मिलिटरी फोर्समध्ये सुद्धा आमचेच लोक असते. मेडिकलमध्ये प्रत्येक ठिकाणी रिजर्वेशन सीट ही आमचीच असते. पण या लोकांनी 15 ऑगस्ट 1950 रोजी हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आणि हिंदू राष्ट्र लागू करण्यात आला. थँक्यू, धन्यवाद. कोण लोक होते? तर हे लोक राष्ट्रीय सेवा संघ RSS म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. सेवाच्या नावावरती प्रत्येक वेळेस वाईट काम करणारे हे लोक आहेत. भारत देशाचे आतंकवादी म्हणून यांना आम्ही नियुक्त केली आहे. प्रत्येक वेळेस या लोकांनी भारत देशामध्ये बॉम्ब ब्लास्ट केला. 26/11 हा जो बमकांड आहे कसाबनी केला असं सांगितलं. कसाब एकटा नव्हता, त्यांच्यासोबत बरेच काही लोक होते. कसाब हा एक मुस्लिम असून हॉटेल ताजमहल हे त्याचंच घर आहे. कसाब आपल्या घरावरती कसं काय आक्रमण करेल? तर तो कसाब नव्हताच. नाव फक्त कसाब दिलं. तो हिंदू रीतीचा व्यक्ती एक होता आणि हिंदू व्यक्तीचा व्यक्ती हा राष्ट्रीय सेवा संघकडून विश्व हिंदू परिषदकडून नियुक्त करून त्याला हॉटेल ताजमहल वरती आक्रमण करायला लावलं. थँक्यू, धन्यवाद. मी जगाचा प्रथम व्यक्ती म्हणून निवड झाली आहे. मी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, DCP कमिशनर आणि मी गव्हर्मेंटचे कुठलेही पद असो तर कुठल्याही पदवरती मी कधीही नियुक्ती घेऊ शकतो. सध्या मी वर्ल्ड प्रेसिडेंट म्हणून आहे आणि भारताचा
पंतप्रधान म्हणून मी सेवावृत्तीवर आहे. थँक्यू, धन्यवाद. जय भीम, जय संविधान.